महिला पोथ्या पुराणात अधिक अडकल्या, पण संविधान वाचायचे राहिले. मुलीला सासरी पाठवताना तिच्या हातात संविधान द्या. रुपाली चाकणकर. महाराष्ट्र राज्य महिला आयोगातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी महिलांच्या सुरक्षा, संरक्षण आणि आत्मनिर्भरतेबाबत योग्य मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात बोलताना रुपाली चाकणकर यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी समाजातील मानसिकतेत बदल होणे आवश्यक असल्याचं सांगितलं आणि त्या म्हणाल्या, आज व्यासपीठावर राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री उपस्थित आहेत आणि ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. महिलांच्या कर्तृत्वाची कहाणी आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान व्हावा यासाठी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. त्या पुढे म्हणाले की आज पुरुषही महिला दिन साजरा करताना दिसतात, मात्र खऱ्या अर्थाने बदल तेव्हाच होईल जेव्हा पुरुषी मानसिकता बदललेली असेल. महिलांची लढाई आम्ही लढतच राहू, पण जेव्हा पुरुष बांधव आमच्या अस्तित्वासाठी पुढे येतात तेव्हा ही लढाई जिंकण्यासाठी अधिक बळ मिळते, असंही त्यांनी नमूद केलंय. आदरणीय म्हणी, समोर जर पाहिले असेल तर अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिला भगिनी काम करतात, पण यासाठीचा राज्य सरकारचा जो शासकीय धोरणाचा GR होता त्याच्यामध्ये कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार होऊ नये, प्रतिबंध, मनाई आणि निवारण 2013 हा पॉश ऍक्टचा कायदा अस्तित्वात होता. पण दुर्दैवाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला संविधान दिलं, शस्त्र दिलं, पण आम्ही ते वाचायला कमी पडलो. ज्या सावित्रीबाईंनी स्वतःच्या अंगा खांद्यावर शेणामातीचे गोळे झेलले की पुढे जाऊन माझ्या जिजाऊ सावित्रीच्या लेकींनी हे संविधान वाचलं पाहिजे याच्यासाठी लढा दिला. पण मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाही, पण आवर्जून सांगायचंय, आम्ही जरा पोथ्या पुराणांमध्ये जास्त अडकलो आणि म्हणून संविधान आमचं अजूनही वाचायचं राहिलंय. सासरी जाणाऱ्या लेकीला 4 वाट्या 5 ताट 2 चमचे देण्यापेक्षा बाबासाहेबांचं संविधान जर हातात दिलं आणि सांगितलं लढ, तुझं हे शस्त्र आहे, तर मला असं वाटतं आयुष्याची लढाई ती कणखरपणे लढेल. कारण आईपणाचं फार मोठं जबाबदारीचं ओझं मानेवर घेऊन आपण जेव्हा वागतो त्यावेळेस मला त्या आईला आवर्जून सांगायचंय, बाईपणाची संकट अनेक सहन केली, बाईपणाच्या अनेक वेदना सहन केला, बाईपण म्हणून आपण ते झेलत आलो. पण आता जर तू आई असशील तर आईपणासाठी त्या लेकीच्या पाठीमागं मात्र खणकर उभी राहा, कारण आता मातृत्वाची लढाई सुरू होती. आणि म्हणून त्या आईने त्या मुलीच्या पाठीशी उभं राहून सांगितलं पाहिजे, लग्नाच्या बोहल्याच्या बाजारावरती आता तिचा लिलाव होता कामा नये, दिसण्यावरून नाही तर तिच्या कर्तृत्वावरून खऱ्या अर्थानं तिचा सन्मान झाला पाहिजे. आणि म्हणून हुंडाबळीच्या विरोधातली मोठी चळवळ आपण उभी केली. हुंडाबंदी ह्या कायद्याच्या माध्यमातून अनेक ठिकाणी जेव्हा वहिनी जातो तेव्हा आम्हाला लोक विचारतात कायद्यामध्ये बदल का नाही केला. खरं तर त्या क्षणाला आपण त्यांना प्रश्न विचारू शकतो, पण आपण कुणालाही उत्तर देत नाही. आपण काम करत असताना हे आवर्जून सांगायचंय, हुंडा घेणाऱ्यापेक्षा हुंडा देणारा जास्त दोषी आहे. आणि म्हणून हुंडा देणार नाही असं जेव्हा तुम्ही ठरवताल तेव्हा घेणारा येणार कुठून, आणि शिवाय जो हुंडा मागतोय त्याच्या विरोधात आपण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करू शकतो. म्हणून देशभरातल्या सगळ्या कायद्यांमध्ये महाराष्ट्राचे कायदे अधिक कडक आहेत. आणि म्हणून मला आवर्जून सांगायचंय, कायद्याच्या चौकटीतून वागत असताना जर हुंडा दिलाच नाही, मागणाऱ्याच्या तोंडाला जी हुंड्याची पैशाची लालच लागली आहे ती कुठेतरी बंद करायची असेल तर आम्हाला कायद्याच्या चौकटीतून आवाज उठवला पाहिजे, आणि ही करण्याची जबाबदारी ही आपल्या मातृशक्तीची आहे असं मला मनापासून वाटतं. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.